ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटीलही तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी तुळजापूर शहरामध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अग्रवाल नावाचा मुख्य आरोपी असूनही पोलीस त्याला अद्याप अटक का करत नाही असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळामध्ये विचारलाय। इतकेच नाही तर या संवेदनशील विषयावर बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आणि माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केलाय। तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती। तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे। त्या एवढ्या छोट्या शहरात सुद्धा काही ठराविक लोकांमुळे जर ते क्षेत्र बदनाम होत असेल तर ही आपल्यासाठी, आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अग्रवाल नावाच्या एका पेडलरकडनं हे ड्रग्ज विकत घेतले। अद्यापपर्यंत फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, अद्यापपर्यंत त्या अतुल अग्रवालला गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापपर्यंत पकडले नाही। मग हा टॉलरन्स, म्हणजे हा झिरो टॉलरन्स कसा होऊ शकतो? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।